नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण उकडीचे मोदक बनवतोय। तर पाहिलत तुम्ही किती छान हा मोदक मऊ लुसलुशीत झालाय। बनवायची पद्धत सुद्धा अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे आता असे मोदक कोणालाही सहज बनवता येतील। तर लगेच कसे बनवायचे ते आपण पाहूया। सर्वात आधी आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे, यामध्ये आधी पाणी घालायचं आहे। तर आता ज्या कपने तुम्ही पीठ घेणार आहात त्याच कपने पाणी घ्यायचे। तर मी 1.5 कप या कढईमध्ये पाणी घातले। 1.5 कपच मी पीठ घालणार आहे, तर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता या पाण्याला छान उकळी काढून घेऊया। पाण्याला इथे आता चांगली उकळी आलेली आहे। 2 चिमूट मीठ घालायचं आणि 1 चमचा साजूक तूप घालूया, किंवा तुम्ही तेल घातलं तरी चालेल। चमच्याने आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि लगेच तांदळाचं पीठ घालायचं आहे। तर 1.5 कप मी तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे जेवढं पाणी तेवढंच पीठ वापरायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि लगेच चमच्याने हलवून घ्यायचं। थोडंसं हे काम आपल्याला भराभर करायचं आहे। हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलं आहे। यासाठी 1 किलो आंबेमोहोर तांदूळ घेऊन तो आधी मी हलक्या हाताने धुवून घेतला, नंतर चाळणीवर निथळत ठेवला होता। पाणी निथळल्यानंतर घरातच पंख्याखाली मी तांदूळ वाळवून घेतले। उन्हात अजिबात हे तांदूळ वाळवायचे नाहीत, घरातच वाळवून घ्यायचेत आणि मग गिरणीतून याचं पीठ दळून आणायचं, म्हणजे छान बारीक येतं। शक्यतो गिरणीतूनच पीठ दळून आणा, म्हणजे छान बारीक येतं आणि मोदक मग फाटत नाही किंवा त्याला चिरा पण जात नाहीत। तर आता व्यवस्थित पीठ मिक्स झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ असंच आपण 10 मिनिट झाकून ठेवूया। पिठाची अशी उकड काढून घेतली आणि नंतर पीठ झाकून ठेवलं, म्हणजे छान फुलून येतं आणि नरमपणा येतो पिठाला। आता तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। तर सारण करण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तूप मेल्ट झालं की लगेच 1 चमचा खसखस घालूया आणि मंद गॅसवर ही खसखस भाजून घ्यायची। खसखस आता भाजून झालेली आहे। यामध्ये 2 कप ओल्या नारळाचा कीस घालूया। तर नारळ फोडून घेतल्यानंतर त्याचा पाठीमागचा भाग मी सोलण्याने काढून घेतला आणि किसणीवर, म्हणजे अगदी बारीक किसणीवर याला किसून घेतलं। तुम्ही नारळ खवून घेऊ शकता किंवा पातळ काप करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल। याला आता मंद गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। यामध्ये जो ओलेपणा असतो तो कमी करायचा आहे। जास्त वेळ पण याला परतायचं नाही। तर आता तुम्ही इथे पाहू शकता याचं मॉइश्चर कमी झालेलं आहे। 2 ते 3 मिनिट मी परतून घेतलं आहे। आता गूळ घालूया। 2 कप ओल्या नारळासाठी मी इथे 1 कप गूळ अगदी बारीक करून घेतला आहे, म्हणजे जेवढा आपण नारळाचा कीस घेतला त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे। गूळ हा ओल्या खोबऱ्यासोबत छान आता मिक्स करून घेऊया। तर सुरुवातीला थोडंसं हलवायला जड जातं, पण जसा जसा गूळ खोबऱ्यासोबत एकत्र होतो आणि मेल्ट होतो तसं याला पाणी सुटायला सुरुवात होते। पण 1-2 मिनिट परतून घेतल्यानंतर छान मिळून येतं। तर आता 2 मिनिट झाली आहेत। व्यवस्थित सगळं एकजीव झालं आहे। 1 चमचा यामध्ये वेलची पूड घालूया। जायफळ किसणीवर किसून घालायचं। आपण जर पूड तयार करून ठेवली तर तेवढा याचा सुगंध येत नाही। तर साधारण पाव चमचा होईल इतपत मी जायफळ किसून घेतलं आहे। तर छान असं मिश्रण तयार झालं आहे। एवढंच आपल्याला परतायचं आहे। यापेक्षा जास्त जर आपण परतलं तर मिश्रण घट्ट आणि कडक होण्याची शक्यता असते। तर आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचं आहे। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे। चमच्याने थोडंसं पसरून घ्यायचं। आता 10 मिनिट पण झाली आहेत। तर ही जी उकड आहे ती परातीमध्ये काढून घेऊया। थोडी मोठीच परात किंवा एखादी मोठी प्लेट घ्यायची, म्हणजे मळायला सोपं जातं आणि पीठ थोडंसं गरम असतानाच मळून घ्यायचं। हाताला जर पोळत असेल तर एखादा असा पेला घ्यायचा आणि त्याने आधी पीठ मऊ करून घ्यायचं आणि मग थोडंसं कोमट झालं की हाताने मळता येतं। तर आता थोडंसं हे पीठ कोमट झालेलं आहे। सुरुवातीला हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं, पण अजिबात
सुरुवातीला पाणी घालू नका, कारण जसं जसं आपण हे पीठ मळत जाऊ, एकत्र होत जाईल, तसं तसं हे मऊ होतं आणि नरमसुद्धा होतं. तर आता छान सगळं एकत्र झालेलं आहे. आता जर तुम्हाला फार हे पीठ घट्ट वाटलं तर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि मग मळायचं. गरज पडेल तसं थोडं हाताला पाणी लावायचं आणि मग मळायचं. कमीत कमी या पिठाला 3 ते 4 मिनिट मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान मऊसूत तयार होतं. आपण भाकरीच्या पिठाला किंवा कणकेला ज्याप्रमाणे मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. तर जवळपास 4 ते 5 मिनिट मी हे मळून घेतलं आहे. हातावर थोडासा गोळा घेऊन बघितला तर त्याची छान अशी पारी तयार होती आहे. कुठेही याला चिरा गेलेल्या नाहीत, म्हणजेच आपलं पीठ पाहिजे तसं छान तयार झालेलं आहे. आता आपण याचा मोदक बनवू शकतो. शक्यतो पिठाचे आधीच गोळे करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे मोदक तयार होतात. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बरोबर 11 मोदक तयार होतात. गोळा घेऊन हातावर तो परत चांगला मळून घ्यायचा, कारण जितकं तुम्ही याला मळून घ्याल तितका मोदक छान मऊ लुसलुशीत तयार होतो. आज आपण हे मोदक पारी न करता लाटून करणार आहोत. तर इथे मी आपल्याकडे जे मुगाचे किंवा उडदाचे पापड लाटण्यासाठी लाटणं असतं, असं रेषा रेषाचं ते घेतलं आहे. याने अगदी पटकन लाटल्या जातं. भराभर ही पुरी मोठी होते, फार जोर द्यावा लागत नाही. तर एकदम छान अशी पातळ पुरी मी लाटून घेतली आहे. आता पोळपाटावर ठेवून पुरी थोडीशी उचलून घ्यायची आणि मग अशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्या. तर आपण साडीला जशा निर्या घालून घेतो त्याप्रमाणेच जवळजवळ प्लेट्स घ्यायच्या आणि त्याला दाबायचं. हाताला हवं तर थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि अगदी भराभर प्लेट्स घ्यायच्या. तर छान असा आता गोल आकार तयार झाला आहे आणि आपोआप कळ्या पडलेल्या आहेत. साईडने पण छान दिसत आहेत आणि कुठेच याला चिरा गेलेल्या नाहीत. आता सारण भरून घेऊया. तर साधारण 2 चमचे मी सारण भरलं आहे. सारण भरपूर असलं म्हणजे मोदक खायला छान लागतो. व्यवस्थित सारण आतमध्ये दाबून घ्यायचं, हात पुसून घ्यायचे आणि मग अंगठ्याजवळचा आपला हा जो भाग असतो त्याने याला गोल गोल फिरवायचं. थोड्याशा याच्या कळ्या जवळ आल्या की मग एकत्र करून घ्यायचं आणि वरून चांगलं पॅक करायचं. तर हाताने गोल गोल फिरवून मी ह्याला पॅक करून घेतलं आहे. मस्त असा छान मोदक तयार झाला आहे. आता आणखी एक सोपी पद्धत म्हणजे आपल्याकडे जे पुरी मेकर असतं, म्हणजेच पुरीची मशीन असते, त्यावर हा गोळा ठेवायचा आणि दाबून घ्यायचं. आता पोळपाटावर ठेवून जवळजवळ निऱ्याप्रमाणे प्लेट्स घ्यायच्या. जितक्या जवळ तुम्ही प्लेट्स घ्याल तेवढा मोदक दिसायला एकदम सुंदर दिसतो आणि कळ्या न घालतासुद्धा याच्या कळ्या उठून दिसतात. आतून तुम्ही बघू शकता एकदम छान कळ्या दिसत आहेत. व्यवस्थित दाबून घ्यायचं. हाताला हवं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि मग सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरल्यानंतर व्यवस्थित हात पुसून घ्यायचे. हाताला चिकटपणा असेल तर मोदक पॅक करताना अवघड जातं. अंगठ्याजवळच्या भागाने गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं. तर अगदी पटकन हा मोदक तयार झालेला आहे. व्यवस्थित पॅक केलं म्हणजे आतलं सारण बाहेर येत नाही. तर आपला दुसरा मोदकसुद्धा इथे तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आता सगळे मोदक तयार करून घ्यायचेत. तर घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 11 मोदक तयार होतात. आता हे मोदक प्लेटमध्ये ठेवून वाफवून घ्यायचे. तर याला आधी तूप लावून घ्यायचं. केळीच्या पानात किंवा हळदीच्या पानात वाफवून घेतले की पानांचा सुगंध या मोदकाला लागतो, पण मला आज केळीचं किंवा हळदीचं पान मिळालं नाही. अशा वेळेस प्लेटला थोडंसं तूप लावून वाफवून घेतलं तरी काहीच हरकत नाही. 2 मोदकामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं, कारण हे वाफवल्यानंतर थोडेसे फुलून येतात. स्टीमरमध्ये मी 2 ग्लास पाणी घालून आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतरच ही प्लेट यामध्ये ठेवायची आणि आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे मोदक 15 मिनिट वाफवून घेऊया. आता 15 मिनिट झाली आहेत. एकदम मस्त असे हे मोदक फुलून आलेत. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत.
तर गॅस बंद करूया आणि ही प्लेट खाली काढून घेऊया. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारी न करता, कळ्या न पाडता हे मोदक बनवलेत, तरीसुद्धा मस्त मऊसूत झालेत. वरून साजूक तुपाची धार सोडायची आणि मग हा मोदक खायचा. तर यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे मोदक जरूर बनवा आणि केल्यावर मला कमेंट करून अवश्य कळवा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.